रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. रामकृष्ण हरी. मी रामा ॲग्रोटेकचा प्रतिनिधी सागर शिंदे. आपण रामा ॲग्रोटेक नेहमीच म्हणतो नाद केला पण वाया नाही गेला, हेच पाहण्यासाठी आपण शिराळ येथे आलेलो आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण ह्या केळीचा आपण पहिला भाग पाहिलेला आहे. आता हे दुसरा भाग आहे. तर हे साईज कशी झाली आणि काय क्वालिटीचे घड आले ते आपण शेतकरी बांधवांकडून जाणून घेऊया. सर्वप्रथम तुमची सर्व ओळख करून द्या. नमस्कार, मी हनुमंत झिंगे, मुक्काम पोस्ट शिराळटे, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. मित्रांनो, पहिल्या भागात तुम्ही बघितलंच असेल की आपण रामा ॲग्रोटेकची औषधं वापरलेली आहेत. त्यावेळेचा आणि आताच्या काळातला साईजमध्ये फरक, चकाकी म्हणजे साधारण अंदाज तुम्हाला या गाडाकडे बघून कसं काय वाटतं, किती किलो भरेल काय वाटतं? साधारण गाडाचं वजन 30 ते 35 किलोच्या आसपास जाईल. सगळ्याच गाडाची साईज एक समान झाल्यासारखी आहे. कसे लागले 285 सिलेंडर काय वाटतं? गड कसे आहे तो खालून ते वरून एकच आहे का कमी जास्त वाटते? नाही, वरल्याकड्यापासून ते खाल्ल्याकड्यापर्यंत सारखाच गड दिसते, एक समान साईज दिसते. पाण्यांची संख्या आपण 11 ठेवलेली आहे. क्वालिटी तुम्ही बघू शकता की सगळीकडे एकसारखं घड आहेत. सध्या बरेच व्यापारी येऊन बघून गेलेले आहेत. 1-2 दिवसात आता कटिंग करायची. साधारण काय रेट चालू आहे आता मार्केटमध्ये आपल्याला काय भेटला? 16-17 रुपये रेट चालू आहे. आपले 17 मागते ते, 16 मागते ते. आपल्या बागेत घड मोठा आहे, पानं अजून भरपूर आहे. ती बऱ्याच जणांच्या असं की पानं करपत गेलेली आहे. तुम्हाला इथपर्यंत काय काय अडचणी आल्या आणि त्याच्यावर तुम्ही कशी मात केली काय? इथपर्यंत असतो आम्हाला पावसाने भरपूर प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पाणी व्हायचं, मुळी थांबायची, भरपूर प्रॉब्लेम येत होता. तुम्हाला वाटलं होतं का बाबा हे असं त्याला आपल्याला त्या काळाची कंडिशन बघितलं? त्यावेळेस पावसाळ्या बघितल्यानंतर, लोकांच्या बागा बघितल्यानंतर बुंद असं बारीक बारीक दिसायचं. त्यावेळेस वाटायचं आपलं बी असंच होत आहे काय की सगळ्यांसारखं. पण आपलं चांगलं आलंय. आपल्या बरोबरच्या बागा अजून आहेत, त्यांची येण चालू आहे आता. करून गेले आपली हार्वेस्टिंगला आली, त्यांची येण चालू आहे. कायची झाली. कशामुळे शक्य झालं काय वाटतं? आपलं रामा ॲग्रोमुळे आपल्याला हे शक्य झालं. तर शेतकरी मित्रांनो, आपण ह्याला रामा ॲग्रोटेकचं प्रोडक्ट दिले. पहिल्यांदा ज्ञानशक्ती रूट मॅजिक दिली, परत वाढीसाठी केळी पेशल, आणि आता साईजसाठी आपण बायोसृष्टी आणि सायझर दिलेलं आहे. तर सर, लोकांना वाटतो म्हणजे शेतकरी बांधवांना वाटतं बाकीच्या खर्च जास्त होतो, पण तुम्ही सांगा खर्च कमी आहे का जास्त आहे? खर्च ज्यादा होत नाही. 15 दिवसात एकदा औषध सोडायचं आहे रामा ॲग्रोचं. ते काय सारखं 4-4 दिवसाला सोडत राहायचं नाही. त्याला बाहेरचे तर काय वापरलं? बाहेरचं थोडंफार वापरलं. रामा ॲग्रोटेकचा आपण 15 दिवसाला एक डोस घेतलेला आहे. रामा ॲग्रोचं प्रोडक्ट खरंच चांगली आहे ती, कारण मी वापरलंय. इतक्या पावसात बी आपली केळी उभा राहिली चांगल्या पद्धतीत. काय वाटतं प्लॉट बघितलं, काय वाटतं? आता प्लॉटकडे बघितल्यानंतर समाधान वाटतंय मनाला की बाबा आलंय आपलं चांगलं एवढ्या पावसातून यातून वाचल्यानंतर. शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता कशी केळीची साईज, घड. आणि आता हे दुसरा भाग आहे. आपण तिसऱ्या भागात आता हार्वेस्टिंगचे व्हिडिओ जमलं तर धावण्याचा प्रयत्न करू. तर तुम्हाला बी अशी रामा ॲग्रोटेकच्या प्रोडक्टवर केळी आणायची असेल तर संपर्क साधा. रामा ॲग्रोटेकचे मल्हार एंटरप्राइजेस टेंभुर्णी. मोबाईल नंबर 9604074842. दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद. रामकृष्ण.